ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। हमारे 12 या चित्रपटाचं ट्रेलर हे रिलीज झालं होतं मागच्या महिन्यामध्ये आणि या ट्रेलर आणि ट्रेझरमध्ये कुराणला घेऊन चुकीचं इंटरप्रिटेशन करून जे आहे मुस्लिम महिलांचं आणि मुस्लिम धर्मियांचं डिफेम करण्यासाठी म्हणजे त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून टीजर असल्याचं हे दिसून येत होतं। ज्याला अनुसरून जे आहे आम्ही हायकोर्टामध्ये अप्रोच झालो होतो। हायकोर्टाने सुरुवातीला कॉग्निझन्स घेत 7 तारखेला त्याचं रिलीज होतं, तर 14 तारखेपर्यंत त्यांनी पोस्टपोन केलं होतं। त्यानंतरनं प्रोड्युसर वगैरेंनी पिटिशनमध्ये इंटरव्ह्यू केलं आणि सांगितलं की आम्हाला ऑर्डर द्या। त्यावेळेस कोर्टाने 3 लोकांची सदस्य म्हणजे कमिटी गठीत केली होती। त्या 3 लोकांच्या समितीमध्ये जे आहे ते सेन्सर बोर्डचीच लोकं होती ज्यांच्या विरुद्ध आम्ही गेलो होतो। त्यामुळं आम्हाला वाटलं की ते अयोग्य आहे। त्याला अनुसरून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो। सुप्रीम कोर्टाने हे म्हणजे एक्नॉलेज केलं की हा टीजर अत्यंत भडकाऊ आहे आणि त्या अनुषंगाने त्या पिक्चरवरती त्यांनी स्टे दिला जोपर्यंत बॉम्बे हायकोर्टामध्ये त्याच्यावरती एक निर्णय येत नाही आहे। त्यानंतर बॉम्बे हायकोर्टामध्ये कोर्टाने तो स्वतः पिक्चर पाहिला आणि कोर्टाने हे एक्नॉलेज केलं की टीजर अत्यंत भडकाऊ होता, परंतु पिक्चरमध्ये एक सोशल मेसेज आहे आणि एक मुस्लिम फॅमिलीची स्टोरी आहे। त्या धर्माचं जास्त काही अँगल नाही, परंतु काही गोष्टी आम्हाला आक्षेपार्ह वाटल्या त्या आम्ही सेन्सर बोर्डला सांगू असं म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे। बुधवारी सुनावणी झाली, त्याच्यामध्ये कन्सेंट घेऊन जे आहे ना काही गोष्टी ठरवल्या आणि कोर्टाने आदेश केले। त्याच्यामध्ये पहिला आदेश असा होता की जे काही पिटिशनमध्ये आम्ही ऑब्जेक्शन घेतले होते त्या सर्व म्हणजे मंजूर झालेले आहेत ऑब्जेक्शन्स आणि ते पिक्चरमधनं काढण्यात आलेलं आहे। दुसरं असं आहे की तर टीजरमुळं जे भडकवलं आहे त्याच्यामध्ये वातावरण खराब झालं होतं, त्याला कंपन्सेट म्हणून दंड म्हणून जे आहे प्रोड्युसर आणि फिल्म मेकर्सवरती 5 लाख रुपयाचा दंड ठरवला आहे आणि हे 5 लाख रुपये महिला सशक्तीकरणासाठी जे काही NGO काम करते त्यांना देण्यासाठी आदेश दिलेला आहे। या टीजर संदर्भात जे आहे प्रत्येक सोशल मीडियावरून जे काही आहे तिथून टीजर ट्रेलर रिमूव्ह करण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे। तर अशा पद्धतीने कोर्टाने आदेश दिलेला आहे। आम्हाला असं वाटतं की अशा जे काही मूव्हीज आहेत ते मूव्हीज जे आहे ना एखाद्या धर्मग्रंथाचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून रिलीज करू नये, जेणेकरून भारतातली शांतता, सुव्यवस्था, एकात्मता जी आहे ते बाधित राहावी, त्याला डिस्टर्बन्स होऊ नये आणि हे कोर्टाने योग्य पद्धतीने हँडल केलं आहे। पिक्चर आम्ही पाहिलेला नाही आहे, ट्रेलरच्या बेसिसवरती कोर्टच्या जे पाहिले त्यांनी त्याच्या ओपिनियनच्या बेसिसवरती हे ऑर्डर निघाले। आम्ही याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहोत।